मोदींसाठी। तर सध्या ही दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल झालेले आहे आणि त्यानंतर त्वरित नरेंद्र मोदी यांच्याकडून एक महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरच्या परिस्थिती संदर्भात त्यासोबतच पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेतलेली आहे। तर अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल झाले आणि त्यानंतर लगेचच बैठक घेत त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। अजित डोवाल यांच्याकडून पहलगाममधील हल्ल्याची माहिती जाणून घेतलेली आहे। तर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ही पहिली दृश्य आपण पाहतोय। मोदींचा हा ताफा आहे। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल झालेले आहे। काही वेळापूर्वीच विमानतळावरील देखील दृश्य समोर आले होते आणि सध्या मोदींच्या ताफ्याची ही काही दृश्य समोर येत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देखील फोनवरून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला होता। या काही हालचाली देखील समोर येत आहेत। सध्या जम्मू काश्मीर परिसरात हेलिकॉप्टरवरून नजर ठेवली जाते। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर लष्कर ठेवून आहे। तर काही हालचाली दिसत आहेत का, या संदर्भात देखील लष्कराकडून करडी नजर ठेवली जाते। तर काल पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। सीआरपीएफ आणि इतर यंत्रणांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतं आणि या संपूर्ण परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नजर ठेवून आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात दाखल होताच विमानतळावरच एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे आणि पहलगाममधील जम्मू काश्मीरमधील संपूर्ण परिस्थितीचा नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतलेला आहे। दरम्यान अमित शहा देखील सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहे। श्रीनगरमध्ये ते दाखल झालेले आहे। अमित शहांकडून देखील परिस्थितीवर नजर ठेवली जाते आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय।